हात लावून कारण की 2 दिवस झाले आम्ही आमचे लेकर जे आहेत ना ते यांना खायला सुद्धा नाही आमच्याकडे. आमचे लेकर ज्यावेळेस तुम्ही आले ना त्यावेळेस सूचना दिलेली तुम्ही दिली नाही एकच घर होतं तिथं. आमचे 5 परिवारचे घर आम्हाला एकच सांगतो एवढं काही चर्चा करेल तुम्हाला चांगला टिकाऊ मार्ग आपण काय करू आपण. फक्त तुम्ही असं नका माझं काय म्हणणं तुम्ही असं नका म्हणून आम्ही तिथंच थांबणार असं नका करू. मी तुम्हाला पर्यायी व्यवस्था पेन आपण करू. सर तुम्ही तिथं येऊन बघा तर सही तेव्हा तुम्हाला तुमच्या समोर त्यांना खुशी झालेली आहे. 5 घरं तोडले त्यांच्या समोर एकाला नोटीस देऊन ही जागा शासनाची आहे. मार्ग त्यातनं काढू जेणेकरून अशा पद्धतीने तुम्हाला असा हाच प्रसंग परत तुमच्या आयुष्यात यायला नको अशा पद्धतीने तुम्ही जर अशा पद्धतीने एकदम आम्ही तिथंच पाहिजे ते मला शक्य नाही. करू आपण सगळ्या भोकरदन मधलं अतिक्रमण हटवणार आहे का तुम्ही? तर याच्याबद्दल तुम्ही चर्चा होता कुठं पण द्या पण आम्हाला हक्काची द्या. कारण की आज 10 किती 30 कुणी जर उठवलं तेव्हा किंवा आमच्या लेकरांनी किंवा आम्ही ज्यावेळेस ठोकतो त्यावेळेस आमचं काही चालणार नाही. पण त्यावेळेस आमच्या लेकरांचं सुद्धा काही लुचपत नाही झाली पाहिजे. अशी जागा आम्हाला हक्काची हवे. तुम्ही म्हणताय ना तुमची गार्डनची जागा आहे मान्य तुमची गार्डनची जागा आज 3 ते 4 पिढ्या झाल्या बरोबर आहेत आमच्या त्या जागेवर त्याची बी मान्य आहे सगळ्यांना. तुम्ही त्या जागेवर आम्हाला काय म्हणता ही गार्डनची जागा आहे. ज्यावेळेस गार्डन झालं ना सर त्यावेळेस सगळ्यांनी म्हणायचं असतं की ताई ही गार्डनची जागा आहे इथून आम्ही तुम्हाला दुसरीकडे देतो. त्यावेळेस ना काका आमची एवढी फजिता नसती झाली. त्यावेळेस पण ऍडजस्ट केलं तुम्हाला त्यावेळेस सुद्धा ऍडजस्ट केलं त्यावेळेस भोकरदन मध्ये तेवढंच अतिक्रमण आहे का? त्यावेळेस सुद्धा ऍडजस्ट केलं तुम्हाला त्यावेळेस नाव दिलं होतं. सर वरिष्ठ कार्यालयातून ज्यावेळेस समिती आली बघायला त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला जे प्लॅन आहे त्या प्लॅन प्रमाणे जावं लागेल असं तुम्हाला तुमच्या इंटरनल चेंजेस करता येणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला नोटीस दिली ते काढून घेतलं. आता तुम्हाला मी सांगतोय की आपण काहीतरी मार्ग काढू. तुम्ही फक्त त्या जागेचा आग्रह धरू नका. त्या जागेचा जर तुम्ही आग्रह धरला मान्य 2 मिनिट गार्डनचे राहू द्या पण तुम्ही या 2-3 दिवसामध्ये किंवा आमचे लेकर जे कापाने कापलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी व्यवस्था बी द्या आणि त्याच्यावरती आम्हाला हक्काचीच जागा द्या. कारण की अजून पुन्हा 2 पिढीच्या नंतर किंवा 10 वर्षांनी आणखी कोणी आलं नाही पाहिजे आम्हाला उठायला. कारण की कळून की ही बी जागा आमची शासनाची म्हणून सनी. कारण की प्रत्येक शासन बदलत जाईल काका आणि प्रत्येक शासनाने जर आमच्या संग अत्याचार केला ना गरीबांना मेल्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. त्यावेळेस मी तुम्हाला हीच मागणी करायला लागते. तुम्ही काय म्हणले काका मला की तुम्ही मारा किंवा फाशी घ्या काही पण करा हे म्हटले असे म्हणलं सर आम्हाला बोलू पण काका तुमचं तुम्ही जनताला सांभाळणार आहे. तुम्ही आमचे मायबाप आहेत. आम्हाला जितकं कळत नाही जितकं तुम्हाला कळतंय त्याच्यामुळे तुमचे हात जोडून विनंती आहे माझी की तुम्ही आम्हाला काहीतरी पर्याय द्या. सर भोकरदन मध्ये मला एक सांगा भोकरदन मध्ये तेवढंच 1 मिनिट कॅमेरा वापरायचा नाही तुम्हाला कोणता अधिकार आहे? पत्रकार असेल नसेल मी तुम्हाला काही प्रश्न विचारते सामान्य नागरिक म्हणून त्याचं उत्तर कोणत्या तुम्हाला अधिकार तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले नाही तर खुर्ची सोडा उत्तर द्यायचे नाही तर खुर्ची सोडा उत्तर द्यायचे नाही. सामान्य नागरिक आहे मी तुम्हाला चांगलं विचारत होते की नाही चांगलं विचारलं. भोकरदन मध्ये किती ठिकाणी अतिक्रमण आहे प्रत्येक त्या अतिक्रमणावरती किती तुम्ही बुलडोजर चालवले किती जणांवरती बुलडोजर चालवले तुम्ही? 1 मिनिट थांबा बुलडोजर किती जणांवरती चालवले तुम्ही? बुलडोजर किती जणांना? हा मुजोरी सीओ आहे इथला भोकरदनचा आणि हा फक्त दादागिरीची भाषा करतो. ह्या त्याच्या कर्मचारी हा दादागिरीची भाषा करतो. हा लोकांना आणि परत तो कोण आहे? अरे सामान्य नागरिक आहे मी. तू कोण आहे?